नमस्कार मंडळी, वाचन रंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी एका खूप खास पुस्तकाविषयी बोलणार आहे, ज्याचं नाव आहे एक भाकर तीन चुली। हे पुस्तक वाचताना खरंच डोळ्यात पाणी येतं आणि मनात अनेक विचार घोळायला लागतात। एका भाकरीसाठी तीन चुली का लागतात, यामागे कोणती कहाणी दडलेली आहे, चला जाणून घेऊया। हे पुस्तक देवा झिंजाड यांनी लिहिलं आहे। एक भाकर तीन चुली म्हणजे नुसतं शीर्षक नाही, तर ते ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आयुष्याचं, त्यांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या अतूट नात्यांचं एक प्रतीक आहे। हे पुस्तक आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळात घेऊन जातं, जिथे भूक, गरिबी आणि सामाजिक बंधनांशी लढत आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असलेल्या माणसांची, विशेषतः स्त्रियांची कथा आहे। कथानकाची झलक आणि मुख्य मुद्दे। या पुस्तकात एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांतील स्त्रियांच्या कथा गुंफल्या आहेत। प्रत्येक स्त्रीचा संघर्ष वेगळा आहे। तिच्या वाट्याला आलेली भाकर मिळवण्यासाठी तिला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं। तुम्ही नायिकेच्या संघर्षातून जाल, तिच्या आईचा धीर पाहाल आणि सासूबाईंच्या कठोर दिसणाऱ्या पण आतून प्रेमळ स्वभावाला अनुभवाल। लेखकाने ग्रामीण जीवनाचं इतकं खरं आणि संवेदनशील चित्रण केलं आहे की वाचताना तुम्ही त्या गावात, त्या घरात असल्यासारखं वाटतं। त्यांची भाषा साधी आहे, पण ती थेट हृदयाला भिडते। प्रत्येक पात्राच्या भावना, त्यांचे विचार आणि त्यांचे निर्णय हे इतके वास्तववादी वाटतात की तुम्ही त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन जाता। माझे मत आणि शिफारस। मला हे पुस्तक खूप आवडलं। या पुस्तकातून स्त्रियांचा त्याग, त्यांची सहनशीलता आणि कुटुंबासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी किती मोठी असते हे आपल्याला कळतं। प्रत्येक पुस्तक केवळ मनोरंजन नाही, तर ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाकडे आणि माणसांच्या संघर्षाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला शिकवतं। जर तुम्हाला मानवी नात्यांचे सखोल विश्लेषण, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि मनाला स्पर्श करणारी कथा आवडत असेल, तर एक भाकर तीन चुली हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे। हे पुस्तक तुम्हाला विचारात पाडेल आणि तुमच्या मनात कायम घर करून राहील। तर मित्रांनो, हे होतं एक भाकर तीन चुली या पुस्तकाचं माझं परीक्षण। तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी वाचन रंगला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।